आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले होते। जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच रोहित पवार यांच्या वतीने आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। सध्या आपण आहोत आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो रोहित पवार तसेच जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि हे दोघं आमदार या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते। घोषणाबाजी या ठिकाणी करताय। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते। सर्व कार्यकर्ते या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळते। खरं तर हा घटनाक्रम असा आहे की रात्रीच्या वेळी जेव्हा नितीन देशमुख यांना ताब्यात घेण्यात येत होतं त्यावेळी जेव्हा पोलिसांनी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला नेत आहोत असं सांगण्यात आलं, मात्र तेथे जेव्हा जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे गेले तेव्हा तिथून त्यांना सांगण्यात आलं की जो नितीन देशमुख आहे ज्यांना अटक केलेली आहे ते आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आहेत। मात्र या ठिकाणी आल्यावरती येथे देखील पोलीस सांगत आहेत की जे नितीन देशमुख यांना अटक केलेले आहे ते कुठं आहेत हे माहीत नाही। त्यामुळे कुठेतरी जे जितेंद्र आव्हाड आहेत ते आक्रमक झालेले आहे आणि पोलीस स्थानकामध्येच त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। कॅमेरा पर्सन रुपेश कांबळीसह मी ऋतिक गणकवार, DN मराठी, मुंबई।